नगर दिनांक 29 एप्रिल. अंमली पदार्थाविरोधात कठोर कारवाई करा. निवासीय उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते. जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समितीची बैठक संपन्न. जिल्ह्यात अंमली पदार्थाची विक्री, साठा व तस्करी कठोर भूमिका घेऊन कारवाई करा. तसेच अंमली पदार्थांचे दुष्परिणामाबाबत जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देशन निवासीय उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समितीच्या बैठकीत निवासीय उपजिल्हाधिकारी श्री गीते बोलत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी श्री गीते म्हणाले, शाळा व महाविद्यालय तसेच गर्दीच्या ठिकाणी पटनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यावर भर देण्यात यावा. ड्रग डेडिकेशन किट्स व टेस्टिंग केमिकल उपलब्ध सुनिश्चित करून तपास यंत्रणा अधिक बळकटी देण्यात यावी. पोलीस विभाग, एनसीबी व राज्य उत्पादन शुल्क विभाग या कारवाईची माहिती एकत्रित करून अद्ययावत डेटाबेस तयार करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात 1 जानेवारी ते 28 एप्रिल 2026 दरम्यान अंमली पदार्थ बाळगणारे 9 प्रकरणांमध्ये 12 आरोपी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लागवडीच्या प्रकरणीमध्ये 2 गुन्ह्यामध्ये 3 व्यक्तीवर, वाहतूक संदर्भातील 3 प्रकरणांमध्ये 8 व्यक्तीवर आणि अंमली पदार्थ सेवनाच्या 26 प्रकरणांमध्ये 32 व्यक्तीवर अशा प्रकारे अंमली पदार्थांच्या एकूण 40 प्रकरणांमध्ये 55 व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती श्री भोये यांनी यावेळी दिली. जे10 न्यूज अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी श्री राजेंद्र साळवे.